आज आपण चपातीपासून हेल्दी, टेस्टी, चटपटीत असा नाश्ता तयार करू की घरातील सर्वजण आवडीने खातील। चपातीचा नाश्ता तयार करण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवली। त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून गरम करून घेतले व पाव वाटी शेंगदाणे तेलामध्ये घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतले व प्लेटमध्ये बाजूला काढून घेतले आणि शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मोहरी, जिराची फोडणी करून घेतली। त्यानंतर 4 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, एक बारीक चिरलेला कांदा घालून सर्व साहित्य 2-3 मिनिटे परतवून घेतले। त्यानंतर एक मोठा साईजचा बटाटा साल काढून कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले व फोडणीमध्ये घालून परतवून घेतले व बटाटे झाकणाने झाकून मधून मधून चेक करत बटाटे 4-5 मिनिटे शिजवून घेतले। बटाटे शिजल्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद पावडर व चवीनुसार मीठ घालून परतवून घेतले। त्यानंतर 3 चपातीचे तुकडे करून मिक्सर मध्ये फिरवून बारीक भुगा करून घेतला व फोडणीमध्ये घालून घेतले। एक छोटा चमचा साखर घालून 1-2 मिनिटे परतवून घेतले। नंतर तळून घेतलेले शेंगदाणे, अर्धा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतवून घेतले। चपातीचा टेस्टी नाश्ता तयार आहे।